नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालय आधारित प्रश्न पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? तर 1861 ॲक्टने. दुसरा आहे, भारतातील पहिले उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? तर पहिलं या ठिकाणी उच्च न्यायालय कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. तिसरं प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती या ठिकाणी नियुक्ती करत असतात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे असते? तर राजधानीत उच्च न्यायालयाचे मुख्यालय असते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किती वयापर्यंत पदावर राहू शकतो? तर 62 वर्ष. उच्च न्यायालयाचे अधिकार कोणत्या कलमात दिले आहेत? तर कलम 214 मध्ये दिलेला आहे. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचा न्यायालय आहे? तर राज्यस्तरीय प्रकारचा न्यायालय आहे. त्यानंतर आठवा प्रश्न, उच्च न्यायालयाला रिट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 226 नुसार आहे. त्यानंतर नववा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? तर राष्ट्रपतीकडे. त्यानंतर 10वा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया कोण सुरू करतो? तर संसद. त्यानंतर भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत? तर 25. उच्च न्यायालयाचे नियंत्रण कोणावर असते? तर जिल्हा न्यायालयावर असते. 13वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोण निश्चित करते? तर संसद. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या या ठिकाणी कोणत्या शपथ घेतात? तर राज्यपालाचे. 15वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन कोण ठरवते? तर संसद. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे अधिकार वापरते? तर वरील सर्व, म्हणजे मूलभूत, अपील, लेखी. त्यानंतर 17वा प्रश्न, उच्च न्यायालय कोणत्या न्यायालयाच्या निर्णयावर अपील ऐकते? तर जिल्हा न्यायालय. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या भागात नमूद आहे? तर भाग वी या ठिकाणी पाहू शकता एकूणच. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते? तर राष्ट्रपती. संयुक्त उच्च न्यायालय कोणासाठी असू शकते? तर 2 किंवा अधिक राज्य असणाऱ्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय असू शकते. बघा, एकूणच अशा पद्धतीने 1 ते 20 प्रश्न, जसं की कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने न्यायालय म्हणजे उच्च न्यायालयावर आधारित तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहेत. बघा, असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतो नक्कीच या ठिकाणी कमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.